बातमी पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। मध्यरात्री पोलिसांनी या आंदोलक विद्यार्थ्यांना बाजूला केलं। पीएसआय पदासाठीच्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष वयोमर्यादा वाढवून द्या या मागणीसाठी पुण्यातील एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। तर मध्यरात्री एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केलं। मात्र 1 वर्षाची मुदत वाढवून द्या अशी मागणी करत पीएसआय पदासाठीच्या संदर्भात 1 वर्षाची मुदत वाढवून द्या अशी मागणी करत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांचं मध्यरात्रीचं पुण्यातलं हे आंदोलन आपण पाहतोय। पुढच्या घडामोडीकडे, अजित पवारांनी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांवर शहरांची जबाबदारी दिली। अजित पवार पुणे, पिंपरी आणि नाशिकमध्ये लक्ष घालणार आहेत, तर सुनील तटकरे यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली। मुश्रीफांकडे कोल्हापूर, दत्ता भरणेंकडे सोलापूरची जबाबदारी देण्यात आली। अजित पवार प्रत्येक महापालिकेत एक सभा घेणार आहेत। तर देशातील सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा आहेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय। प्रत्येक भाषेला समान महत्त्वाचं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। जिथे राहता तिथली भाषा शिकली पाहिजे असं वक्तव्यही मोहन भागवत यांनी केलंय। त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असतानाच मोहन भागवत यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे। मेरी मातृभाषा में मैं बोलूंगा। अपने देश में अनेक भाषाएं हैं, सबको समझ में आए इसलिए कोई एक व्यवहार भाषा चाहिए, वो भी मैं सीख लूंगा। और जिस प्रांत में मैं रहता हूं वो अगर दूसरा प्रांत है तो वहां के लोगों की भाषा भी मैं सीख लूंगा, क्योंकि सारी भारत की भाषाएं अपनी राष्ट्रभाषाएं हैं। उनका मूल एक है, उनके शब्द अलग अलग है, उनमें भाव एक है। स्वभाषा का आग्रह रखना, अपना वेश पहनना। मराठीत बोला। त्यांना कधी मराठीत बोलताना ऐकलंय का तुम्ही जास्त? बोला ना मराठीत। नाव भागवत आहे ना तुमचं। मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर मुख्यालय जर नागपुरात आहे, त्यांनी त्यांचा सगळा कारभार मराठीत केला पाहिजे। तुम्ही जा त्यांच्याकडे, हिंदीमध्ये बोलतात। तर मुंबईचा महापौर मराठीच होणार असं संजय राऊत यांनी म्हटलंय। लफंग्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर संजय राऊतांनी भाजप नेत्यांचा असा उल्लेख केल्यानं त्यावर प्रतिक्रिया आता उमटायला सुरुवात होती। महापौर पदाची शपथ आज ममदानी यांनी कोरोनावर हात ठेवून घेतली आणि तेव्हापासून इथे सुद्धा एखादा ममदानी सापडतो का, मिळतो का यासाठी लांगुल चलन सुरू झालंय। एमआयएम ती घोषणा केली की हिजाबवरी महिला का होऊ शकत नाही मुंबईचा महापौर। एमआयएमच्या घोषणेला ना उबाठा विरोध करू शकत ना काँग्रेस, कारण याच एमआयएमचं मत राज्यसभेला उबाठा मवियानी घेतलं होतं। पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्याला उबाठानी उमेदवारी दिली आहे, त्याला विरोध करू शकतील? चर्चांना फार किंमत द्यायची गरज नाही। माननीय राज ठाकरे काल मातोश्रीवरती होते ना, कोहळा मिळाला म्हणून ते आले होते का? आणि तुम्ही त्यांची मातोश्री बाहेर हसत हसत बाहेर पडतानाची छायाचित्र दाखवलीत ना, तर तुम्ही कोण ठरवणार आवळा कोहळा? तुम्ही नाही ठरवू शकत। राज साहेबांना त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, जिंकून याव्यात अशी आमची इच्छा आहे, भावना आहे।